नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण नाश्त्यासाठी एक झटपट अशी रेसिपी बघणार आहोत। अगदी मोजक्या साहित्यात परंतु पोटभरीची अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत। आज आपण कोथिंबीर आणि मिश्र पिठांचं थालीपीठ बनवणार आहोत। या ठिकाणी मी एक मोठा बाउल इतकी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून नंतर ती बारीक चिरून घेतलेली आहे। तसेच एक वाटी बाजरीचं पीठ, प्रत्येकी अर्धी वाटी नाचणीचं पीठ, चण्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ इथे मी घेतले। तुम्ही ते पिठांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तसेच तुम्हाला अजून काही पीठ ॲड करायची असेल ते देखील तुम्ही यामध्ये करू शकता। आणि अगदी पाव वाटी इतकं मी तांदळाचं पीठ देखील इथे घेतलेलं आहे। तसेच 2 चमची तीळ, 1 चमची जिरं भाजून त्याची पूड केलेली आहे। तसेच आलं आणि मिरचीचा इथे मी ठेचा करून घेतलाय। इथे मी फक्त 2 मिरच्या आणि थोडंसं आलं घेतलंय। तसेच मसाल्यांमध्ये मी इथे अर्धी चमची गरम मसाला, अर्धी चमची घरगुती मसाला, पाव चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमची हळद आणि अर्धी चमची धणे पावडर घेतले आणि चवीनुसार मीठ। 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून नंतर ते थोडेसे 2-3 मिनिटं पाण्यात भिजवत ठेवले होते आणि नंतर ते आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत। तसेच अर्धा टोमॅटो आणि अर्धा कांदा इथे चिरून घेतलेला आहे। आता एका भांड्यामध्ये आपण हे सर्व साहित्य जे घेतले ते मिक्स करून घेऊया। या ठिकाणी तुम्हाला जे साहित्य जास्त घ्यायचे ते तुम्ही जास्त घेऊ शकता। तुम्हाला जर का कोणत्या पिठाचं प्रमाण ह्यामध्ये वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता। तसेच तुम्हाला जर का तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचा ठेचा इथे वाढवू शकता। तसेच यामध्ये तुम्हाला हव्या असतील त्या भाज्या देखील बारीक चिरून घालू शकता, जेणेकरून त्या मुलांच्या पोटात देखील जातील आणि आपल्याला पौष्टिक असा नाश्ता देखील बनवता येईल। हे साहित्य आपण मिक्स करतोय तोपर्यंत माझी एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे। जर का तुम्ही अजूनही कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा कधी रेसिपीची व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आता हे सर्व साहित्य आपल्याला असंच कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। इथे थोडंसं असं मिक्स करून झालं। आता आपण थोडं पाणी घेऊन हे पीठ छान मळून घेणार आहोत। तुम्हाला इथे जास्त पाणी वापरायचं नसेल तर तुम्ही ह्यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण थोडंसं वाढवू देखील शकता, जेणेकरून त्यामुळे पिठाला लगेच ओलावा येतो। थालीपीठाचं मिश्रण आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला इथे एकदम पाणी घालायचं नाही आहे, थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे। आता अशा प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी झाली की नंतर आपण ते थोडा वेळ मळून घेऊया। थालीपीठाचं पीठ हे असं थोडंसं सैलसरच असतं, त्यामुळे आपल्याला हे अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे। पीठ छान मळून झाले। आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकाराचे लहान मोठे गोळे तयार करून तुम्ही थालीपीठ बनवून घेऊ शकता। आपले इथे एकसारखे 7 गोळे करून तयार आहेत। आता आपण एकेकाचं थालीपीठ बनवायला घेऊया। या ठिकाणी ते पोळपाटावर मी रुमाल ठेवून घेते। हा रुमाल मी ओला करून घेतलेला आहे। तुम्ही इथे कोणताही सुती कपडा वापरू शकता। रुमालाला थोडंसं पाणी मी लावून घेतलं आणि आता आपण हे पाणी लावून अशा प्रकारे हे थालीपीठ थापून घेऊया। थोडं पाणी लावून आपल्याला अशा पद्धतीने हे स्प्रेड करायचं आहे। असं सर्व बाजूने आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। एकदम जाडही नाही ठेवायचं आणि एकदम पातळ पण आपल्याला हे थालीपीठ करायचं नाहीये। थालीपीठ तयार आहे। आता आपण त्याला असे गोल करून घेऊया, जेणेकरून आपण जेव्हा भाजू तेव्हा तेल सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला इथे टाकता येईल। तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही थालीपीठ जेव्हा थापायला घेणार तेव्हा त्यावर तीळ देखील लावू शकता। तवा छान गरम झाला तर त्यावर आपण थालीपीठ घालूया। अशा प्रकारे आपल्याला एका बाजूला घेऊन अलगद असा रुमाल ह्यावरनं काढायचा आहे। रुमालाला पाणी लावल्यामुळे अगदी सहजतेने ते
थालीपीठ तव्यावर आपल्याला सोडता येते। आता दोन्ही बाजूनी छान खरपूस आणि खमंग असं आपल्याला थालीपीठ हे भाजून घ्यायचं आहे। यावर आता आपण साधारणतः अर्धी चमची इतकं तेल टाकून घेऊया। आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवर थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे वरचं पाणी थोडंसं सुकत आलं की नंतर आपण ते थालीपीठ उलटून घेऊया। दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। थालीपीठ तुम्हाला जेव्हा खायचे असतील तेव्हाच तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ बनवा, कारण तुम्ही जर काही बनवून ठेवले तर थंड थालीपीठ खाण्यामध्ये मजा येत नाही। त्यामुळे असे गरमागरम थालीपीठ छान दह्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता। अशा प्रकारे मी इथे दुसऱ्या बाजूने देखील थोडंसं तेल असं लावून घेतलेलं आहे। गरमागरम कोथिंबीर आणि मिश्र पिठांचं थालीपीठ तयार आहे। आता आपण ते काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीची सर्व थालीपीठ बनवून घेऊया। आजची थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा। आपली गरमागरम थालीपीठ तयार आहेत। ती इथे मी दह्यासोबत सर्व केल्यात। तुम्ही देखील अशा पद्धतीने थालीपीठ एकदा नक्की बनवून बघा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।